हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी पालकची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम झणझणीत आणि एकदम मस्त अशी बनवलेली आहे। झटपट अशी 5 मिनिटात बनते। तुम्ही अशी कधी बनवली नसेल तर या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। मस्त चविष्ट अशी भाजी होते, पालकची सुकी भाजी होते बघा। तर तुम्ही पण एकदा बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे बघा मी 2 पालकच्या जुड्या घेतल्या होत्या। सर्व नीट करून घेतलेले आहे पालक मी। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पालक मी स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये नितळत ठेवलेली आहे। पूर्ण पाणी नितळायचं आहे बघा, पालकला पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। मी आता याला कट करून घेणार आहे। याचे देठ आहे ना थोडेसे मोठे आहेत, ते मी काढून घेते। याचे मोठे देठ मी काढून घेणार आहे। नंतर पालक अशी मी कट करून घेणार आहे बघा। या पद्धतीने एकदम असं मी त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा। पालक मी या पद्धतीने कट करून घेते। जास्त बारीक पण नाही, जास्त मोठी पण नाही। या पद्धतीने मी सगळी पालक कट करून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, झटपट अशी पालकची भाजी बनते बघा। तुम्ही काही गडबडीत असाल तरी झटपट अशी बनवू शकता, 5 मिनिटात बनते बघा। या पद्धतीने मी सगळी पालक कट करून घेतलेली आहे बघा। त्याच चाळणीमध्ये नितळत ठेवले असेल, काय पाणी वगैरे असेल तर ते नितळतं। आता त्यासाठी बघा इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। एक कांदा मी मोठा असा पातळ एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 चमचे जरा मोठं कुटलेलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता भाजी बनवूया। त्यासाठी बघा मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। एक छोटी पळी मी तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय थोडंसं तेल गरम झालेलं आहे। त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते। जिरे मोहरी छान अशी तडतडलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। आता त्यामध्ये आपण लसूण जो कुटून घेतलेला आहे तो घालायचा आणि चांगला आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे। हलक्याशा लालसर कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय लसूण आपला चांगला परतलेला आहे इथे। आता त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि कांदा पण आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। लसूण आणि कांदा मी चांगला परतून घेते बघा। या पद्धतीने कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे बघा। इथे बघू शकताय कांदा पण आपला चांगला भाजलेला आहे बघा। आता त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे। थोडी झणझणीत अशी भाजी बनवायची आहे त्यामुळे 5 ते 6 घेतलेले आहेत। हिरवी मिरची, कांदा आणि लसूण चांगलं आपलं परतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण भाजी घालून घ्यायची आहे। पूर्ण पाणी नितळून घालायची, भाजीला पाणी सुटतं त्यामुळे पूर्ण नितळून घालायची आहे बघा। इथे बघा सगळी कट केलेली भाजी मी घालून घेतलेली आहे आणि याच्याबरोबर आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजी परतून घ्यायची आहे बघा। असं खाली वर करत छान असं परतून घ्यायचं आहे बघा। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। इथे मी भाजी बघा या पद्धतीने 2 ते 3 मिनटं परतून घेते आणि जसजशी परतल तशी भाजी कमी होते बघा। बघा ही छान अशी 2 ते 3 मिनटं परतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही तरी पण याला पाणी सुटतं बघा। आपण कूट घेतलेलं कूट पण घालायचं या वेळेला आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने सगळं व्यवस्थित मी कूट घालून मिक्स करते बघा याच्यामध्ये। या पद्धतीने बघू शकताय याच्याला पाणी सुटलेलं आहे बघा। अजिबात पाणी घातलेलं नाही त्यामुळे पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आहे आपल्याला। मी कूट घालून मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे। मीठ थोडं कमीच घालायचं या भाजीला बघा। या पद्धतीने मीठ घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे बघा। या पद्धतीने मी मिक्स करून घेते आणि फक्त आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बघा। झाकण ठेवलेलं आहे, फक्त 2 मिनटं मी वाफ काढून घेते। मध्ये एक वेळ हलवून घ्या। 2 मिनटानंतर बघा भाजी आपली छान तयार झालेली आहे आणि पाणी पण आटलेलं आहे बघा। छान शिजलेले आहे बघा आणि फक्त मी आता गॅसची फ्लेम हाय करून याला 1 मिनटं चांगलं परतून घेणार आहे बघा। बघा छान असं यातलं पाणी काय असेल तर ती सुकतं बघा। या पद्धतीने मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि 1 मिनटं फक्त मी हाय फ्लेमवर परतून घेते। छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघा, मस्त अशी।
झटपट अशी भाजी तयार झालेली आहे आणि चवीला तर एक नंबर लागते बघा. भाजी छान परतलेली आहे. 1 मिनटं बघू शकता, छान भाजी तयार झालेली आहे. सर्व करते बघा. झटपट अशी 5 मिनटात भाजी तयार झालेली आहे. मस्त तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की पालकची भाजी बनवून बघा. चविष्ट होते बघा, झणझणीत आणि चविष्ट अशी बनवलेली आहे. मस्त तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी आणि झटपट अशी भाजी झालेली आहे बघा. आणि वेळ पण लागत नाही बनायला. तुम्ही या पद्धतीने पालकची सुकी भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.